आज मी पालक पनीर बनवत आहे। हा गावठी पालक आहे बघा, यांनी गावातनं आणलेला। आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, हा फोडणीला कांदा, हा पण फोडणीला लसूण, बेसन, पनीर, मीठ, जिरं, थोडंसं दही 1 चमचा लागणार आणि तेल। मी दाखवला नाही, यात मसाले जास्ती नाही, हिरवा कलर आला पाहिजे ना, म्हणून फक्त थोडासाच मसाला टाकायचा आहे। हा बघा कांदा टाकलाय, कांदा थोडा लाल झाल्यावर टोमॅटो टाकायचा आहे। कांदा लसूण एकसाथ टाकली चालते बघा, लसूण हिरवा टाकते। थोडा हा लाल झाला ना की मग टोमॅटो टाकते। मिरची आणि आलं हे सगळ्यात लास्टला टाकायचं। सर्वात शेवट मिरची टाकायची। मसाले कमीच टाकायचे, मिरची जास्त टाकायची, आपल्याला थोडं तिखट आवडतं ना। मसाला अगदी नावाला, कलर आपला बदलला नाही पाहिजे। थोडा वेळ जास्ती टेन्शन नाही घ्यायचं, वेगळं ब्लांच बिंच नाही करायचं। बघा असं ह्याच्यात टाकायचे आपले पालक, चांगला वाफून निघतो। आपण कांदा टोमॅटो फ्राय केला ना, आपलं भाजला ना, त्यातच पालक टाकायचं आणि त्याला पाणी सुटतं। कोथिंबीर आणि मिरची त्यातच एक वाफ 5 मिनिटाची काढायची, थोडं पाणी घालायचं आणि हे 5 मिनिटं वाफून घ्यायचं। वेगळी ब्लांच करा, ते बर्फाच्या पाण्यात घाला। आणि एक ट्रिक सांगते तुम्हाला, त्याचा कलर बदलू नये म्हणून ह्यात साखर टाकायची थोडीशी, अगदी नावाला अगदी। हे बघा एवढी चिमटीभर टाकायची। आणि ह्याच्याने काय होतं माहितीये, आपले मसाले पण बॅलन्स होतात। आपण ही थोडी साखर टाकली ना, मसाले पण बॅलन्स होतात। हे बघा 2-4 मिनिटांनी हे झाले। आता हे सगळं थंड झाल्यावर मी मिक्सरला लावून घेते एकसाथ सगळं। हे बघा पाणी सुटलंय याला, आले थोडं कोमट। चार चमचे तेल टाकायचं, जिरं 1 चमचा टाकायचा, चांगलं तडतडलं जिरं। ही बघा ग्रेव्ही केलेली, किती छान कलर आलाय बघा, ग्रीन कलर आलाय ना। यातच थोडं बेसन टाकायचं, धाब्यावर अशीच करतात, म्हणजे कसं आहे चांगली मिळून येते भाजी, कशी पाणी नाही वाटत, अशी घट्ट होते। थोडी टाकायचं, 1 चमचा टाकायचं बेसन। मसाले ठेवले होते ना ते टाकायचे आणि थोडं 1 चमचा दही टाकायचं, जास्ती नाही। हे बघा आता पालक प्युरे घालून घ्यायची आणि यात पाणी टाकणार ना आपण वरून, ते कोमट किंवा गरमच टाकायचं। हा
किती थिक हवं किती पातळ हवं हे तुमच्यावर आहे. त्यात थोडं पाणी लागेल अजून. हे बघा, थोडं कोमट पाणी घ्यायचं. साधं पाणी नाही टाकायचं, कोमट पाणी टाकायचं. आपल्या ग्रेव्हीला पनीर घालून घेऊया. हा 200 ग्रॅम आहे. मसाला, मीठ घालते. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मीठ टाका. 2 चमचे इनफ आहे. माझ्याकडे छोटा चमचा आहे त्यामुळे मी 2 बोलते. तुम्हाला हवंच असेल तर कसुरी मेथी टाका. कसुरी मेथी ऑप्शनल आहे पण टेस्ट भारी लागते, तुम्ही टाकू शकता. 2-4 मिनिटं. आता पनीर टाकलंय ना, पनीरला जास्ती शिजवायचं नाही, 2-4 मिनिटं शिजवायचं. मग झाली आपली भाजी. 2 चमचे तेल, अगदी थोडंसं जिरं, जिरं आपण भाजी ती टाकलंय. थोडं जिरं. 4-5 मिनिटं, जास्ती नाही भाजी हे करायची, कारण पनीर आपण जेवढं शिजवू ना ते रबर सारखं होतं. तुम्ही कशामध्येही घाला, 2-4 मिनिटाच्या वर जास्ती ठेवू नका पनीर. तेल चांगलं गरम होत आलंय. थोडी गुलाबी सर झाली ना आपली लसूण, गॅस बंद करून मग त्यात मसाला टाकायचा. मसाला जळू नाही द्यायचा. आपली लाल मिरची पूड, कलर चेंज झाला बघा. त्यात थोडं अगदी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, झाला आपला पालक पनीर. तयार आहे आपला पालक पनीर. हे बघा, प्लेटिंग केली आहे. कसा वाटला सांगा तुम्ही मला.